व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आमच्या ॲडपोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। मुलींकडे बघून भर रस्त्यात विकृत तरुणाचं अश्लील कृत्य। मुलींनी मोबाईलमध्ये घेतला अश्लील कृत्याचा व्हिडिओ। नागपूरच्या आजडी चौकातील संतापजनक प्रकार। राज्यात एकीकडे कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून राज्याचे राजकारण तापले असताना महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत असल्याचं चित्र आहे। अशातच राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरातून एक संतापजनक प्रकार समोर आलाय। एका व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी महिला आणि मुलींना बसल्याचे बघून अश्लील कृत्य केल्याचा प्रकार समोर आलाय। शहरातील अतिशय वर्दळीच्या ठिकाण असलेल्या नागपूरच्या वर्धा रोडवरील कारागृह परिसरात ही धक्कादायक घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे। तुम्हीच बघा नेमकं काय घडलं। बहुत गंदा कर रहा है वो। ये देखो, ये इंसान यहाँ पे ये हरकतें कर रहा है। ये अजनी वाला रोड है। चलो फोन करो पुलिस वालों को अभी, जस्ट नाउ, तुम्हारे फोन से जल्दी। जल्दी छोड़ो ना, ये यहाँ पे लड़कियां भी बैठी है। ओके, फोन करो अभी। जल्दी। और ये अभी भाग रहा है यहाँ से। पुढे आलेल्या माहितीनुसार रविवारी सायंकाळी 9 वाजताच्या सुमारास दोन मैत्रिणी वर्धा रोडवरील कारागृह परिसरात असलेल्या वॉकिंग ट्रॅकवर विरंगुळा म्हणून बसल्या होत्या। त्यावेळी आरोपी तरुण तिथे आला आणि त्यानं तिथे अश्लील कृत्य करायला सुरुवात केली। यावेळी तो मुलींना बघून जाणीवपूर्वक हे कृत्य करत असल्याचे लक्षात आलं। त्यानंतर मुलींनी धाडसाने त्याचा व्हिडिओ काढला। त्यानंतर मुलींनी पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला। कालांतराने या घटनेची माहिती पोलिसांना दिली असता बजाजनगर पोलिसांकडून आरोपीचा शोध घेत त्याला अटक करण्यात आली आहे। आरोपी जो आहे त्याचं नाव शांतकुमार आहे, जो की मूळचा हा कर्नाटकचा आहे आणि काही दिवसापासून या ठिकाणी लिमिटेड हॉटेलमध्ये तो मॅनेजर म्हणून गेले 6 महिने त्या ठिकाणी काम करतो आणि काही काल महिलांकडे बघून त्यांनी मास्टरबेट करण्याचा जो प्रयत्न केला आणि अतिशय अश्लील असं कृत्य त्या ठिकाणी केलं आणि त्याच्यावरून जे आम्हाला माहिती मिळाली त्याच्या गाडीच्या नंबरवरून आमची पथकं सकाळपासून त्याचा शोध घेत होती आणि त्याला आपण सध्या ताब्यात घेतलेला आहे। संबंधित जी फिर्यादी आहे ते बजाजनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेलेले आहे, परंतु आम्ही सकाळीपासूनच जेलच्या समोर झालेले हे कृत्य अतिशय अश्लील प्रकारचे हे केलेलं कृत्य आहे। सार्वजनिकरित्या त्यांनी बेशिस्त वर्णन आणि इतर याच्यानुसार विनयभंग यानुसार गुन्हा दाखल करायची प्रोसेस बजाजनगर या ठिकाणी होईल। सध्या आरोपी बजाजनगर आणि धंतोली पोलीस स्टेशन त्याचा शोध घेत होता आणि आम्हाला तो आरोपी सकाळी मिळून आलेला आहे आणि पुढील आम्ही कायदेशीर कारवाई त्याच्यावर करत। तर आरोपींच्या मोबाईलमध्ये इतर आक्षेपार्ह व्हिडिओ देखील आढळले आहेत। त्यामुळे यापूर्वीही त्यानं असेच काही कृत्य केले का याचा सुद्धा पोलीस तपास करत आहे। या प्रकरणावर तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।